किंवा तुम्ही जीन्स पेटीसोबत ह्या बांगड्या पेअर करू शकता. खूप छान लुक तयार होतो. हा नेकलेस मला तुळशीबागपेक्षा पण जास्त स्वस्त भेटला. तुम्हाला मॉडर्न लुक हवा असेल तर तुम्ही हा नेकलेस पेअर करू शकता. आणि ह्याच्यासोबत मला हे सुंदर इयरिंग्स सुद्धा. वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. तर मी मिशोवरून भरपूर ज्वेलरी ऑर्डर केली आणि बरीचशी ज्वेलरी माझी वापरून सुद्धा झालेली आहे. तर हा व्हिडिओ एक्सपिरियन्स बेस्ड असणार आहे आणि ह्यामध्ये मी ट्रॅडिशनल महाराष्ट्रीयन ज्वेलरीपासून इंडो वेस्टर्न पीसेसपासून भरपूर गोष्टी ॲड केलेल्या आहेत. जसं की चांदबाली, चिंचपेटी, तन्मणी, एडी नेकलेस, बँगल्स आणि ह्या सगळ्या गोष्टी मी स्वतः तुम्हाला ट्राय करून दाखवणार आहे आणि ऑनेस्ट रिव्ह्यू सांगणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर फर्स्ट आहे चांदबाली इयरिंग. तर ही जी इयरिंग आहे ही अशा पद्धतीच्या बॉक्समध्ये आलेली आहे आणि हिची प्राईस फक्त 134 रुपये. तर ही अशी व्हाईट कलरमध्ये आहे, तुम्ही बघू शकता. ही कुंदन स्टाईल इयरिंग आहे. यामध्ये व्हाईट कुंदन स्टोन आहे आणि पर्ल्सची खूप सुंदर डिटेलिंग दिली आहे आणि ही गोल्डची डिटेलिंग पण ह्याच्यामध्ये आहे. आणि हे जे पर्ल्स आहेत हे ड्रॉप शेपमध्ये आहे, तर खूपच सुंदर एकदम रिच लुक वाटतो. आणि ही इयरिंग घातल्याच्या नंतर अजिबात कान दुखत नाहीत. तर मीडियम वेट आहे, म्हणजे तुम्ही लॉंग टाईम तुम्ही फंक्शनमध्ये 4-5 तास तरी आरामात घालू शकता. तर तुमच्या कुठल्याही साडीवरती व्हाईटची डिटेलिंग, व्हाईट कलरमध्ये काही फ्लॉवर्स किंवा काही डिटेलिंग असेल तर तुम्ही ही इयरिंग त्याच्यासोबत पेअर करू शकता. खूप छान लुक वाटतो. ही इयरिंग बजेटमध्ये आहे आणि अजिबात चीप दिसत नाही, तर तुम्ही ही इयरिंग घेऊ शकता. जो आहे तो मला 2चा कॉम्बो सेट भेटलेला आहे आणि हा कॉम्बो सेट 219 रुपयाला भेटलेला आहे आणि दोघांचे पण 2 सेपरेट इयरिंग्स आहेत. तर तुम्हाला मी एक एक करून दाखवते. तर फर्स्ट जो आहे तो हा नेकलेस आहे. ह्याच्या सेंटरला रुबी रेड कलरचे स्टोन्स आहेत आणि तुम्ही बघू शकता ह्याच्यासोबत हे इयरिंग सुद्धा भेटलेलं आहे, जे की खूप सुंदर आहे आणि गोल्डची फिनिशिंग आहे. जर तुम्हाला ह्या नेकलेस सोबत कॉन्ट्रास्ट करायचं असेल तर तुम्ही बॉटल ग्रीन कलरचा ब्लाऊज किंवा मरून कलर किंवा बेज गोल्ड कलरचा ब्लाऊज, अशा ब्लाऊज सोबत तुम्हाला हा रुबी रेड कलर जो आहे तो खूप छान कॉन्ट्रास्ट मध्ये जाईल. हा नेकलेस भरपूर साड्यांवरती जातो. नेक्स्ट जे आहे कॉम्बो पॅक मध्ये ही व्हाईट पर्ल्सची चैन आहे. ही व्हाईट बीड्सची चैन आहे, तुम्ही बघू शकता. ह्याच्या सेंटरला पण सेम रुबी रेड कलरचं जसं त्या दुसऱ्या नेकलेसमध्ये आहे तसंच सेम टू सेम आहे आणि ही खूपच सुंदर दिसते. आणि ह्याच्या पाठीमागे अजिबात गोंडा वगैरे नाही आहे, अशी चैन आहे, तुम्ही अशी हुक लावू शकता. तर हा जो आहे नेकलेस हा खूपच लाईट वेट आहे. जर तुम्हाला मिनिमल ज्वेलरी घालायची असेल हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे. तर मी रिसेंटली तुळशीबागेत गेली होती, तिथे मला हा सिंगल पीस 150 रुपयाला बोलले होते. तर मिशोवरती कॉम्बोचा पॅक तुम्हाला 200 रुपयाला भेटतोय. हा नेकलेस मला तुळशीबागपेक्षा पण जास्त स्वस्त भेटला. नेक्स्ट जे मी मिशोवरून ऑर्डर केलं ते आहे तन्मणी, चिंचपेटी, नथ आणि इयरिंगचा सेट आहे. 4चा सेट आहे, जो की मला 200 रुपयाला भेटलाय फक्त. तर मी तुम्हाला एक एक करून दाखवते. फर्स्ट जे आहे ते आहे हे तन्मणी. तुम्ही बघू शकता हे खूपच सुंदर आहे. तुम्ही बघू शकता हे खूपच लांब आहे आणि खूपच सुंदर आहे. प्रॉपर महाराष्ट्रीयन लुकसाठी एकदम परफेक्ट आहे. आणि ह्याच्या सेंटरमध्ये हे रुबी रेड कलरचे टियर ड्रॉपचे स्टोन्स दिलेले आहेत. जर तुम्ही पैठणी किंवा नऊवारी नेसणार असाल तर तुम्ही त्याच्यासोबत तन्मणी वेअर करा. खूपच छान उठून दिसतो आणि एकदम ट्रॅडिशनल महाराष्ट्रीयन लुक तयार होतो. तर नेक्स्ट जे आहे कॉम्बो पॅकमध्ये ते आहे चिंचपेटी. तर ह्या चिंचपेटीमध्ये तुम्ही बघू शकता इथे सेंटरला रुबी रेड कलरचं डिटेलिंग आहे आणि साईडला हे ऑफ व्हाईट कलरमध्ये स्टोन्स आहेत. तर हे दोन्ही कॉम्बो पॅकमध्ये मला भेटलंय. पण हे जे स्टोन्स आहेत हे साईजला मोठे आहेत ह्याच्या तन्मणीपेक्षा. हे वेअर केल्याच्या नंतर मी नोटीस केलं की ह्याचा कलर, तन्मणीचा कलर आणि चिंचपेटीचा कलर, दोन्ही कलर वेगळे वेगळे आहेत. हा ऑफ व्हाईट आहे आणि हा पूर्णपणे व्हाईट कलर आहे. तर दोन्ही एकसाथ पेअर केले तर ते कलर डिफरन्स समजून येतो, जे की चांगलं नाही दिसत. तर मला असं वाटलं की मला फॉल्टी पीस भेटला. तर मी जाऊन चेक केलं पुन्हा साईटवरती आणि दुसऱ्या ज्या लोकांनी परचेस केलं होतं त्यांचे पण फोटोज मी चेक केले. बाकी लोकांना पण असंच कलर डिफरन्स भेटलेला आहे. तर तुम्ही हे सेपरेट वेअर करू शकता कलर, कारण की एकसाथ घातलं की लगेचच समजून येतं. आणि मी रिसेंटली तुळशीबागेत गेली होती, ज्याचा मी व्हिडिओ पण टाकलेला आहे. तर तिथे मी बघितलं तर तिथे सुद्धा चिंचपेटी आणि तन्मणीचा दोघांचा कॉम्बो सेट 200 रुपयालाच होता आणि तिथे पण पेंडेंटचे खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल होते.
आणि 200 रुपयाला तुम्हाला हे दोन्ही भेटणार आहेत तुळशीबागेत जरी तुम्ही गेलात तरी. आणि दोघांचा कलर अजिबात वेगळा नव्हता, कलर सेम टू सेम होता. जर तुम्हाला तुळशीबाग जवळ असेल तर तुम्ही मिशोच्या जागी तुम्ही तुळशीबागेतून घ्या, तुम्हाला सेम कलरचे दोन्ही पण भेटतील. तर ह्या कॉम्बो सेट सोबत मला ही इयरिंग भेटलेली आहे, तुम्ही बघू शकता. हां, हे पण रुबी रेड टियर ड्रॉप शेपमध्ये इयरिंग आहे. ह्याच्यासोबत ही नथसुद्धा भेटलेली आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये नीट दिसतंय की नाही आय डोंट नो, पण ह्याच्यामध्ये जो कलर आहे तो ह्या बाकीच्या सेटच्या कलरला मॅच नाही होते. ही नथ वेगळ्या ह्याची वाटते. रुबी रेड कलर आहे आणि हा डार्क मरून कलर आहे. तर ही नथसुद्धा मला कॉम्बो सेटमध्ये भेटली. मी तुम्हाला दाखवणार आहे टेम्पल स्टाईल ज्वेलरी. तर ही जी ज्वेलरी आहे ती मला फक्त 165 रुपयांना भेटली. तर हे टेम्पल स्टाईल चोकर आहे, तुम्ही बघू शकता. हे साऊथ इंडियनचं पॅटर्न, साऊथ इंडियन स्टाईल आहे आणि ह्याच्या सेंटरला लक्ष्मी देवी आहे आणि ओव्हरऑल लुक खूपच ह्याचा ट्रॅडिशनल वाटतो. आणि ह्याच्यासोबत इयरिंगसुद्धा भेटलेले आहे आणि ह्याच्यासोबत मला हे सुंदर इयरिंगसुद्धा भेटलेले आहेत. ह्याच्या पण सेंटरला लक्ष्मी आहे, तर हे खूपच छान वाटतंय. तर तुम्ही बघू शकता ह्याच्यावरती ग्रीन कलर, रेड कलर आणि व्हाईट कलरचं छोटे छोटे स्टोन्स दिलेले आहेत आणि इथे पर्ल्सचं ड्रॉप्स आहेत. आणि हा चोकर तुम्हाला साऊथ इंडियन लुक क्रिएट करायचा असेल तर खूपच छान वाटेल. तुम्ही प्रॉपर बन हेअरस्टाईल केलीत आणि त्याच्यावरती घातलं तर खूपच मस्त दिसणार आहे. ही मिशोवरती खूपच स्वस्तात भेटली. ॲक्च्युअलमध्ये टेम्पल ज्वेलरी थोडीशी महागच भेटते, पण ही दिसायला तुम्ही जर का जवळून बघितलं तर हिचं जे गोल्ड फिनिश आहे ते तेवढं प्रीमियम लुक नाही देते, म्हणजे ती थोडीशी चीपच वाटते. अफोर्डेबल आहे पण थोडंसं मला ह्याचा लुक चीप वाटतो. आणि मला असं वाटतं की ह्याचं पॉलिश हळूहळू उडून जाईल, तर मी जास्त एक्सपेक्टेशन्स नाही ठेवते ह्या पीसकडून. तुम्हाला जर का साऊथ इंडियन लुक क्रिएट करायचा असेल आणि खूप अफोर्डेबल ऑप्शन हवा असेल तर तुम्ही हा ऑप्शन कन्सिडर करू शकता. तर नेक्स्ट आहेत ह्या बँगल्स, ह्या पर्ल्सच्या बँगल्स तुम्ही बघू शकता. ह्या बँगल्समुळे खूपच छान आणि ट्रेडिशनल लुक तयार करता येतो. तर हे जे आहे ही आतमधून पूर्ण गोल्डची फिनिशिंग आहे आणि ह्याच्या वरतून पर्ल्स रॅप केलेले आहेत. तर ह्या बँगल्स मला 286 रुपयाला 4चा सेट भेटला. आणि ह्या स्क्रूवाल्या बँगल्स आहेत, तुम्ही हे स्क्रू काढून घालू शकता. तर तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने ओपन होतं आणि तुम्हाला हे आतामध्ये अडकवून जस्ट हे असं अशा पद्धतीने हे बघा, हे जस्ट असं करून तुम्हाला हे अशा पद्धतीने ह्याच्यावरती हुक प्रेस करायचं आहे, असं स्क्रू प्रेस करायचं आहे. मी ह्या बँगल्स खूप आधी घेतल्या होत्या, माझ्या ह्या 3-4 वेळा यूज करून झालेल्या आहेत. तर हातामध्ये घालताना मला आतापर्यंत तरी काही प्रॉब्लेम नाही आलेला. पण ह्याच्यामध्ये साडीचे धागे अडकतात, त्यामुळे माझी एक साडी खराबसुद्धा झालेली आहे. तर तुम्ही घालायच्या आधी प्रॉपरली चेक करून मग घाला. फंक्शनसाठी, फेस्टिवलसाठी तुम्हाला जर खूप छान ट्रेडिशनल लुक क्रिएट करायचा असेल किंवा तुम्ही जीन्स पेटीसोबत ह्या बांगड्या पेअर करू शकता, खूप छान लुक तयार होतो. तर माझ्याकडे आतापर्यंत फक्त ट्रेडिशनल ज्वेलरी आहे. तर मला अशी एखादी पार्टीवेअर साडीसोबत पेअर करायला ज्वेलरी हवी होती, तर मी एडी नेकलेस ऑर्डर केला आहे मिशोवरून. तर ह्याची प्राईस फक्त 120 रुपये आहे, तुम्ही बघू शकता. तर हे नेकलेस मी ऑर्डर केलं. तर हे नेकलेस खूपच सिंपल आहे. ह्याच्यावरती सिल्वर व्हाईट कलरची फिनिशिंग आहे आणि तुम्हाला इंडो वेस्टर्न लुक क्रिएट करायचं असेल तर हे खूपच छान आहे. तुम्ही ह्याची लेंथ सुद्धा ऍडजस्ट करू शकता. ह्याला ऍडजस्टेबल अशी चैन आहे आणि हा खूपच जास्त लाईट वेट आहे. हा घालून बघितला होता, मी जास्त वेळ तुम्ही घातला तरी तुम्हाला टोचणार वगैरे नाहीये. फक्त एकच ह्याचा प्रॉब्लेम होतो, हा जो आहे ना असा हे असं सारखं होत राहतं. तुम्हाला मॉडर्न लुक हवा असेल तर तुम्ही हा नेकलेस पेअर करू शकता. जर तुमच्याकडे शिमरी साडी असेल, प्लेन असेल किंवा पार्टीवेअर साडी असेल तर तुम्ही त्याच्यासोबत हा नेकलेस पेअर करू शकता. आणि त्याच्यासोबत मला हे इयरिंग सुद्धा भेटलेले आहेत. तर नेक्स्ट मी पर्ल्सचा नेकलेस ऑर्डर केलेला आहे. तर हा नेकलेस मी साडीसोबत घालायला नाही घेतला, तर मॉडर्न लुक क्रिएट करायला किंवा वन पीसवरती घालायला मी हा घेतलेला आहे. तर तुम्ही हा बघू शकता.
One eternity later. तर तुम्ही हा बघू शकता, हा जो नेकलेस आहे पर्ल्सचा, हा मी वन पीससोबत पेअर करण्यासाठी घेतलेला आहे किंवा मॉडर्न लुक क्रिएट करण्यासाठी घेतलेला आहे पार्टीवेअर ड्रेससोबत घालायला. आणि ह्याचे सगळे जे पर्ल्स आहेत हे वेगळ्या वेगळ्या साईजमध्ये आहेत. तुम्ही हे बघू शकता, खूपच सुंदर आहे. आणि मला ह्याच्यासोबत हे 2 इयरिंग्स भेटले, तर मला इयरिंग्स जास्त नाही आवडले, नेकलेस जास्त छान वाटतोय. तर मी हा नेकलेस घेतल्यापासून अजून एकदा पण नाही घातलेला आहे. हा घेतल्यापासून तसाच ठेवलेला आहे. पण तुम्ही बघू शकता इथे आत्ताच काळा पडायला सुरुवात झालेली आहे. मी हा तुम्हाला रेकमेंड नाही करणार, कारण की ह्याची पॉलिशिंग पूर्ण निघून जाते आहे.